सन्माननीय सदस्य आकाश मडवी. माननीय महापौर महोदया, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सभागृहातील सर्व सदस्य, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाशिव छत्रपती यांना वंदन करून मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब व संसद रत्न खासदार नरेश म्हस्के साहेब यांचे या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी दिलेल्या संधीचा या ठिकाणी मतदारांनी भरघोस मतांनी निवडून मला सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न मांडायला पाठवलेले आहे. आज या ठिकाणी मी त्यांच्या कृपा आशीर्वादाने या सभागृहामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जे अर्थसंकल्प आलेले आहे त्याच्यावर ठोस व प्रभावी उपाययोजना मांडण्यासाठी उभा आहे. आज या ठिकाणी सर्वप्रथम महापौर महोदय, मी मालमत्ता कर वसुली या विषयावर बोलणार आहे. आज ही मनपाची उत्पन्नाची मुख्य कडी आहे, मुख्य स्रोत आहे. आजही अनेक ठिकाणी अपूर्ण वसुली, चुकीची नोंदणी व जाणीवपूर्वक टाळाटाळ या ठिकाणी सुरू आहे. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा लीडर सर्वे पूर्ण क्षमतेने राबवावा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करत आहे. जर आपण ही मोहीम प्रामाणिकपणाने राबवली तर किमान 300 कोटींचा अतिरिक्त महसूल मनपाला मिळू शकतो. आज मागच्या काळामध्ये या ठिकाणी एक ठराव आला होता, त्याच्यावर चर्चा झाली व त्या ठिकाणी कमिशनर साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलं की ज्या काही बिल्डिंग झालेल्या आहेत मालकीच्या, बऱ्याचशा अशा वास्तू आहेत ज्या रिकाम्या आहेत, ज्या भाडेतत्वावर अजूनही देणे आहेत, त्या ज्या मालमत्ता आहेत त्या आपण मालमत्ता विभागाकडनं कोणत्या कोणत्या मालमत्ता आपल्या आजही या ठिकाणी रिक्त आहेत व त्या का रिक्त आहेत, आज आपण त्याचं टेंडर काढून वगैरे सुद्धा त्या आपल्या भरल्या जात नाही, त्याचं कारण काय? तर मग त्याचा आपण चेंज ऑफ यूज केला पाहिजे का? त्या ठिकाणी काय गरज आहे? आज आपण काही ठिकाणी आपले स्पेसिफाय केलेले नियम आहेत, ते आपलेच नियम आहेत की या ठिकाणी फक्त हाच व्यवसाय व्हायला पाहिजे, या ठिकाणी फक्त याच लोकांना ते मिळालं पाहिजे. परंतु जर त्याचा वापर होत नसेल व त्याचा उपयोग होत नसेल व त्या कारणांमुळे त्या जागा रिक्त होत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी आपण चेंज ऑफ यूज करून त्या जागा पहिला भाडेतत्वावर देण्याचं काम केलं पाहिजे. महापौर महोदय, माझ्या प्रभागामध्ये ऐरोली सेक्टर 19 मध्ये प्लॉट नंबर 74 ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 72,000 स्क्वेअर मीटर, म्हणजे अंदाजे 18 एकरमध्ये तो भूखंड आहे. आज तो सिडकोकडनं महानगरपालिकेला हस्तांतर होऊन 10 वर्ष झाली. 2019ला 2018-2019ला तेव्हापासून मी त्या कामासाठी पाठपुरावा करतोय. ते कामही असं आहे, आज आमच्या ऐरोलीमध्ये जसं घनसोलीमध्ये आता एक क्रीडा संकुल उभारत आहे, एक चांगलं काम त्या ठिकाणी होत आहे, तसंच आमच्या ऐरोलीमध्ये सुद्धा एक सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल होऊ शकतं. परंतु त्या ठिकाणी आज प्रशासनाची म्हणा किंवा अजून कोणाची म्हणा, कोणाची इच्छाशक्ती नाहीये. आज या ठिकाणी MCZMचा सगळा क्लिअरन्स वारंवार पाठपुरावा करून आम्ही क्लिअर करून घेतलेला आहे. आज 2019 साली या ठिकाणी महानगरपालिकेकडनं 6.5 लाख रुपयाची DD अण्णा युनिव्हर्सिटीला सबमिट करून त्यांचं सर्वेक्षण करून या ठिकाणी आपण त्यांचा अभिप्राय सुद्धा आणलेला आहे. तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल या ठिकाणी होऊ शकतं, परंतु
आजही त्या गोष्टीचा कोणी विचार करत नाहीये. आज आमच्या ऐरोलीकरांना, ऐरोलीवासियांना, आज आमच्या गावगावठणांमध्ये, आमच्या कॉलन्यांमध्ये, आमच्या स्लममध्ये कुठेही मुलांना खेळण्यासाठी कुठेही अशी मोठी मोठी मैदानं उरलेली नाहीत व आपल्याला या ठिकाणी एक 72,000 स्क्वेअर मीटरचा एक भूखंड मिळून सुद्धा आज प्रशासन का कमी पडतंय. आज या गोष्टीला 7 ते 8 वर्ष झाली, परंतु या गोष्टीवर कोणी विचार करत नाहीये. त्याचा सुद्धा महापौर महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो की त्याचा सुद्धा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक क्रीडा संकुल होऊ शकतो. आज जशी घनसोलीचं जे क्रीडा संकुल होतंय त्याच्यासाठी 40 कोटीची महापौर महोदया तरतूद केलेली आहे. मी आपल्याला विनंती करतोय की ऐरोलीतील जे क्रीडा संकुल होणार आहे त्यासुद्धा आपण या ठिकाणी भरघोस तरतूद, आर्थिक तरतूद करून ठेवावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे महापौर महोदया, माझ्या प्रभागामध्ये चिडकोनी बनवलेल्या हाऊसिंग सोसायटीज आहेत. 4,000 स्क्वेअर मीटरची एक सोसायटी आहे. एका सोसायटीमध्ये 96 म्हणजे 96 फ्लॅट धारक आहेत. असं आमच्याकडे 24,000 स्क्वेअर मीटरमध्ये चिडकोच्या सुद्धा सोसायट्या आहेत. या ठिकाणी कंडोनियम अंतर्गत जी काही बाब आहे, जी काय ज्याच्यातनं आपली कामं होत आहेत त्यासाठी अत्यंत अल्प अशी फक्त 65 करोड रुपयाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. ह्याच्यामध्ये ही जी कंडोनियम अंतर्गत कामं होणं आहे हे शक्य नाहीये. यात सुद्धा आपण, माझी विनंती आहे की याच्यामध्ये अजून 100 करोड रुपये वाढून 165 करोड रुपयाची याच्यात तरतूद करावी, जेणेकरून माझ्या प्रभागात ज्या सोसायट्या आहेत, स्वयंभू सोसायटी, नंदनवन सोसायटी, विघ्नर सोसायटी, काकासाहेब थोरात सोसायटी, इंद्रायणी सोसायटी, गोदावरी सोसायटी, या ठिकाणी अत्यंत मध्यम परिस्थितीत लोक राहतात व या ठिकाणी त्या जागेचा किंवा जी ड्रेनेजची ज्या अडचणी आहेत त्याचं काम करण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक निधी जमा नसतो. त्याच्यामुळे यात सुद्धा आपण तरतूद करून या सगळ्या लोकांना न्याय द्यावा ही आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो व याची बजेटमध्ये आपण तरतूद करावी ही सुद्धा आपल्याला मी विनंती करतो. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये पाण्याची टंचाई महापौर महोदय सतत होत राहते. आज प्रभाग क्रमांक 3 या पॅनलमधून मी काम करतो. या ठिकाणी आमचा स्लम सुद्धा आहे, त्या ठिकाणी आमचा गावगावठण आहे, त्या ठिकाणी आमची कॉलनी आहे. परंतु सदर ठिकाणी पाणी टंचाई ही खूप जास्त प्रमाणात होत असते. दुपारी 1 तास, सकाळी 1 तास अशा पद्धतीचे पाणी सोडतात. त्याच्यामुळे कोणाचीही पाण्याची जी गरज आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीये. व भविष्यात जो काही त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट सुरू आहे, नव्याने त्या ठिकाणी इमारती बनत आहेत, त्याच्यामुळे ती गंभीर बाब आपण लक्षात घेऊन त्या ठिकाणी नव्याने जलकुंभ उभारावे ही सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. त्यासाठी बजेटमध्ये आपण 75 करोड रुपयाची तरतूद केलेली आहे. ती सुद्धा वाढवून आपण 150 करोड रुपये करावी ही मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागात असं बोलायला लागेल की एक शिवकालीन उद्यान आहे असं बोलावं लागेल मला. गेल्या 20 वर्षापासून त्या उद्यानामध्ये फक्त गवत कापतात, नवीन लावतात, त्याच्या पलीकडे त्या उद्यानामध्ये कोणतंच काम होत नाही. आज जेव्हा आपण महानगरपालिका म्हणून 21व्या शतकातलं शहर सांगतो त्यावेळेला आपण 20 वर्षापूर्वीचेच पदपथ आजही लोकांना देणार. तीच खेळणी, तेच वातावरण, का कोण येईल त्या उद्यानामध्ये? काय आवश्यकता आहे? त्याचं कारण असं आहे मॅडम की दरवेळेला या विषयासाठी पाठपुरावा केल्यानंतर सांगितलं जातं की उद्यानासाठी एवढाच निधी मिळेल,
उद्यानाचं असंच काम होईल, उद्यानासाठी तेवढे पैसे देता येणार नाही. अहो पण जो करदाता आज या ठिकाणी आपल्याला कर देतो त्याला पण काय वाटत असेल ना की आम्ही कर देतो तर आम्हाला महानगरपालिकेकडनं त्या दर्जाच्या सुविधा मिळाव्या. परंतु असं काहीच घडत नाही महापौर महोदया. आज का प्रशासन त्या ठिकाणी त्या उद्यानाकडे पाठ करून उभं आहे? कित्येक वर्षापासून त्या उद्यानाचा मी तुम्हाला 20 वर्षाचा फोटो दाखवला आणि आजचा फोटो दाखवला. तुम्ही म्हणाले याच्यात काय बदल का नाही झाला आजपर्यंत? त्याच्यामुळे माझी नम्र विनंती आहे की माझ्या प्रभागातील ते सगळ्यात मोठं व एकच उद्यान आहे. दुसरी 2 उद्यान आहेत ती छोटी आहेत, त्या ठिकाणी कोणी जात नाही. परंतु एकच उद्यान आहे. या ठिकाणी सुद्धा माझ्या प्रभागातील या उद्यानाचा विकास करण्यात यावा. एखादं चांगलं थीम पार्क या ठिकाणी उभारण्यात यावं ही सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. त्याचप्रमाणे महापौर महोदया, माझ्या प्रभागामध्ये गावगावठणाचा सुद्धा भाग आहे. मागच्या काळामध्ये 2015-16 साली त्या ठिकाणी आपण प्रत्येक कोळीवाड्याला जेडी सुधार साहेब त्यावेळेला आपण प्रत्येक कोळीवाड्याला एक कमान दिली होती, प्रवेशद्वार म्हणून तुम्हाला आवाज दिला साहेबने. प्रवेशद्वार दिलं होतं मॅडम. परंतु माझी अशी एक आपल्याला विनंती आहे की गावाला फक्त एकच एंट्री नसून आज त्याच्या आजूबाजूला कॉलनीचं स्वरूप आलेलं आहे. प्रत्येक गावाच्या बाजूला आज कॉलनी पहिला एकच एंट्री म्हणजे नाका. ऐरोली गावातनं निघालं नाक्यावर जाऊ, दिवा गावातनं निघालं नाक्यावर जाऊ. त्याच्यामुळे तो फक्त एकच रस्ता होता. त्याच्यामुळे ती एक कमान आपण मान्य केली, परंतु ती सुद्धा त्यावेळेला चुकीची बाब होती. मी आपल्याला विनंती करतो की प्रत्येक गावाची ओळख कॉलनीतही समजावी म्हणून जास्त नाही परंतु अजून एक प्रवेशद्वार सुद्धा प्रत्येक गावाला मिळावं ही सुद्धा मी आपल्याला विनंती करतो. आपण याची नोंद करण्यात घ्यावी. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये सेक्टर 20 मध्ये नवीन मलनिःसरण वाहिन्या आम्ही टाकल्या होत्या इलेक्शनच्या आधी. त्याच्यामुळे ते रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही TWTच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामे व्हावी म्हणून त्यासाठी निविदा सुद्धा तयार केली होती. ते प्रशासकीय मान्यतेला आहे. त्या बाबतीत सुद्धा माझ्या प्रभागातील सेक्टर 20 मधील जे रस्ते आहेत ते TWT दर्जाचे करावे ही सुद्धा मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ETC केंद्राची नवीन इमारत आपल्या सेक्टर 8 मध्ये होणार आहे. त्यासाठी थोडा वेळही लागू शकतो, परंतु मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी की सेक्टर 3 मध्ये जे आपलं रुग्णालय आहे महानगरपालिकेचं त्या ठिकाणी आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना ETC केंद्रासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा की त्या ठिकाणी ETC केंद्र चालू व्हावं. कारण की आपण जर पाहिलं तर आज जी काही दिव्यांगाची संख्या आहे किंवा ADHD म्हणा या सगळ्या गोष्टींचा ज्या बालकांना त्रास आहे त्यांना जर त्या गोष्टीचं कुठे इलाज घ्यायचा असेल तर त्याचे दर खूप आहेत. आज जे सेशन होतात ADHD असेल किंवा अन्य कुठलेही असतील त्याचे जे सेशन होतात 1200 रुपये एक तासाचे हे प्रायव्हेटवाले घेतात. ही जरी बाब सभागृहामध्ये कोणाच्या लक्षात नसेल येत पण ती बाब खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे हे आरोग्य विभागाने नोंद करून घ्यावी की जेव्हा ETC केंद्र उभारेल जेव्हा ती इमारत होईल तेव्हा ती होईल, परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून प्रथमतः आपण सेक्टर 3 महानगरपालिका जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपल्याकडे जागा व्यवस्था आहे. आपण या ठिकाणी ETC केंद्रासाठी प्रशिक्षण केंद्रासाठी किंवा ETC केंद्र त्या ठिकाणी चालू करावं व त्या ठिकाणी रुग्णांना त्याचा वापर करण्यात मिळावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपण CCTV कॅमेरे पूर्ण नवी मुंबईमध्ये लावलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने, परंतु काही ठिकाणी अजून माझ्या प्रभागामध्ये काही ठिकाणी अजून CCTV कॅमेरे लागलेले नाही आहेत, ज्याच्यामुळे चेन स्नॅचिंग व असे बरेचसे गुन्हेगारीचे प्रकार होत आहेत. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण बजेटमध्ये अंतर्गत रस्त्यांना सुद्धा CCTV कॅमेऱ्याच्या अंतर्गत कसे येतील याचा प्रयत्न करावा. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली महापौर महोदया, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद.